लातूर झडपीचा अध्यक्ष कोण होणार याचा अजूनही तिढा सुटलेला नाही। लातूरमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 12 जागा आलेल्या आहेत, तर भाजपला 18 जागा मिळालेल्या आहेत। अशात दोघांनी देखील दावे करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे अध्यक्ष कुणाचा होणार यावरून दोघांमध्ये देखील रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तिकडे काँग्रेसनं अजूनही पत्ते खोललेले नाहीत। आमदार अमित देशमुख हे मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यामुळं काँग्रेसमध्ये अजूनही सर्व काही अलबेल असल्याचं पाहायला मिळतंय। अध्यक्षपदावरून कुठलीही बोलणी किंवा कुठलेही पावलं उचलले जात नसल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये थेट संघर्ष पाहायला मिळतोय अध्यक्षपदावरून। कार्यकर्त्यांची अजित पवार गटातल्या मागणी आहे राष्ट्रवादीच्या की आपल्याकडे 2.5 वर्षांसाठी नाही तर 5 वर्षांसाठी अध्यक्षपद मिळालं पाहिजे। कारण पहिल्यांदाच असं झालेलं आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं मोठ्या संख्या बळ मिळवलेलं आहे, 12 जागेवरती विजय मिळवलेला आहे। त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यांना अध्यक्षपद मिळेल अशी अपेक्षा आहे। तर निवडून आलेले जे सदस्य आहेत त्यांना देखील अध्यक्षपद मिळावं अशी भूमिका जिल्ह्याच्या नेत्यांकडे आणि शीर्ष नेतृत्वाकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मांडल्याची देखील माहिती समोर येते। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 बैठका त्याच पद्धतीनं अनेक वेळा चर्चा देखील झाल्या, मात्र अजूनही कुठल्याही पद्धतीवर तोडगा निघालेला नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे तो अध्यक्षपद मिळावं यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर जे आहे ते काही दुसरे समीकरणं होतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष होतं, मात्र त्या पद्धतीच्या हालचाली कुठेही होताना दिसून येत नाहीत। काँग्रेसच्या 23 जागा आल्या असल्या तरी जे आहे ते जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे मिळवण्यासाठी काँग्रेसनं कुठल्याही हालचाली अजूनही केलेल्या नसल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आलेल्या 12 जागा आणि भाजपकडे असलेल्या 18 जागा या दोघांमध्ये जे आहे ते बहुमताचा आकडा पार होताना दिसतोय आणि त्यामुळं जे आहे ते काँग्रेसनं अजूनही कुठलेही पावलं उचललेले नाहीत असंच म्हणावं लागेल। आणि त्याच पद्धतीची जी आहे ती चर्चा देखील समोर येताना पाहायला मिळते। माजी मंत्री आणि आमदार असलेले अमित देशमुख हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यामुळं काँग्रेसकडून अजूनही जे आहे ते कुठलेही पावलं उचलताना पाहायला मिळालेले नाहीत। त्यामुळं अध्यक्षपदावर जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा जो आहे तो अजूनही दावा करतोय आणि भाजपमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र कार्यकर्त्यांची ही सगळी मागणी जी आहे ते कशा पद्धतीनं पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचते आणि यावर निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही दिवस जे आहेत ते झालेले आहेत या सगळ्या प्रक्रियेला, मात्र अजूनही 2 बैठका जरी झालेल्या असल्या तरी यामध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेला अजूनही काही दिवस शिल्लक आहेत आणि त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपमध्ये जे आहे ते झडपीच्या अध्यक्षपदावरून जे आहे ते मंथन होण्याची शक्यता आहे। मात्र झडपीचं अध्यक्षपद मिळावं यासाठी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचं कारणही तसंच आहे की 12 जागा मिळाल्यामुळं यावेळेस बार्गेनिंग जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मोठ्या प्रमाणात करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं आता या बार्गेनिंगमधून काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर अजित पवार गट दुसरा काही पर्याय निवडू शकतो का याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण काँग्रेसच्या 23 जागा आलेल्या आहेत। एक गट जो आहे तो काँग्रेससोबत बी जाणार असल्याची चर्चा जी आहे ते समोर आलेली आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते गटबाजी देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झडपीच्या अध्यक्षपदावरून झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातला एक धडा जो आहे तो काँग्रेस समोर जाण्यासाठी जे आहे ते इच्छुक आहे, मात्र अजूनही त्या पद्धतीच्या कुठल्याही बैठका झालेल्या नाहीत किंवा चर्चा देखील झालेल्या नाहीत। कारण भाजप जे आहे ते केंद्रामध्ये राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी सत्तेत असल्यामुळं जे आहे ते एकंदरीतच हे सगळं कंबाईन जे आहे ते अलायन्स होईल आणि त्याच पद्धतीनं जो आहे तो झडपीचा अध्यक्ष होईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। असं असलं तरी अनेक ठिकाणी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपची युती झालेली नव्हती। त्यामुळं ज्या ठिकाणहून युती झालेली नाही अशा ठिकाणहून ज्या ठिकाणी निवडून आलेले जे आहेत सदस्य त्यांची वेगळी काहीची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच या सगळ्या प्रक्रियेनंतर कुणाच्या बाजूने हे सगळे कौल येतात, कुणाच्या बाजूने अध्यक्षपद कुणाला मिळतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 12 जागा आल्या असल्या तरी कितीपर्यंत आणि किती दिवस हा दावा ते अध्यक्षपदासाठी करतात यावरच सगळे गणित अवलंबून असणार आहेत। हे सगळं घडत असताना आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, यात अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही। अध्यक्षपद कुणाच्या वाटेला जाणार, कुणाच्या जे आहे पारड्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।